जालना येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी अनधिकृत फटाका दुकान सील। एका लायसन्सवर चालणाऱ्या 2 दुकान, त्यामधील एक अनधिकृत फटाक्याचे दुकान प्रकाश जैन यांच्या दुकानाला आज महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सील ठोकले आहे। त्यांच्यासोबत सदर बाजार पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता। जालना शहरातील सराफा बाजार परिसरात असलेल्या सखाराम जैन यांच्या मालमत्ता क्रमांक 2/14/78 या ठिकाणी फटाके विक्रीकरिता परवाना दिलेला असून मालमत्ता क्रमांक 2/14/77 या मालमत्तेमध्ये कुठल्याही सक्षम अधिकाऱ्यांकडून परवाना दिलेला नसताना प्रकाश सखाराम जैन हे अनधिकृतपणे फटाके विक्री करत असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांनी सर्व दस्तऐवजाची तपासणी करत सदरील दुकान सील करण्याचे आदेश दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी दिले होते। तर छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तांनी सुद्धा सुनावणी दरम्यान जालना जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवत अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्या दुकानाला सील करण्याचे आदेश दिले। अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी शहर महानगरपालिका अग्निशमन दलाला कारवाईसाठी आदेश काढले होते। त्यानुसार दिनांक 18 डिसेंबरला सकाळी पोलीस बंदोबस्तात प्रकाश जैन यांच्या अनधिकृत फटाके विक्री करणाऱ्या दुकानाला सील ठोकण्यात आले। याची माहिती जालना महानगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख माधव पानपट्टे तसेच सदर बाजारचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। सर, आज काही जिल्हाधिकारी मॅडमनी कारवाईचे आदेश दिले होते। अनधिकृत फटाका दुकानावरती कारवाई झाली। हां, बरेच दिवस वैयक्तिक वाद आहे। एका लायसनवर 2 फटाके आहेत, दुकान आहेत आणि आज ते वादास माननीय जिल्हाधिकारी यांचा असे आदेश होते की सदर दुकान हे तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात यावे। ज्यानंतर चौकशी आणि जे निर्णय होतील त्यानंतर ती सील ओपन करण्यात येईल। किती ज्यांच्याकडून जे रिझल्ट येईल त्या पद्धतीने ते कारवाई करण्यात येईल। काय दुकानचं नाव होतं सर? ते प्रकाश सखाराम जैन यांचे दुकान होते, फटाका दुकान, आणि 2/14/77 या मालमत्ता क्रमांकावर दुकान होतं। सर, काही गोडाऊन नाही, सध्या तरी दुकानाचीच आहे ऑर्डर, तर दुकानातच केलं। ठीक, थँक्यू। सर, माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या आदेशाने आज काही अनधिकृत फटाका दुकानावरती कारवाई केलेली आहे, काय सांगतात? माननीय जिल्हाधिकारी जालना यांचे आम्हाला आदेश प्राप्त होते। दुकान क्रमांक 2/14/77 सराफा मार्केट येथे एक अवैध फटाक्यांचे दुकान आहे आणि ते सील करण्याबाबत पत्र प्राप्त झाले होते, तसे आदेश प्राप्त झाले होते आणि सदरच्या आदेशान्वये PSI सांडप आणि त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी ते दुकान सील करण्यात आलेलं आहे सध्या आणि त्याबरोबरच महानगरपालिकेचे कर्मचारी सोबत होते। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।